Hello student, welcome to the first year diploma applied mathematics lecture series. Now this is lecture number 18, a derivative. Okay, मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं लेक्चर नंबर 17 मध्ये बघितलं होतं डेरिव्हेटिव्ह माहित केलं होतं आपण इम्प्लिसिट फंक्शन. त्यानंतर बघितलं होतं आपण फंक्शन रेस टू फंक्शन आणि काही एक्झाम्पल तुम्हाला सोडवायला दिले होते. एक्झाम्पल तुम्ही सोडवले असतीलच. सोडवले? ओके, गुड. आज आपण बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लेक्चर नंबर 18. तर विद्यार्थी मित्रांनो, जे कॅल्सी एफ एक्स ए टू एम एस हे तुमच्याकडे असलं पाहिजे प्रत्येक सब्जेक्टला, जे तुम्हाला लागतं. तर आजचा आपला लेक्चर आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह of inverse trigonometric function. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी आपण बघूया प्रॉपर्टीज, ज्या आपण ऑलरेडी M1 मध्ये बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये शिकलेलो आहोत. प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पहिली प्रॉपर्टी साइन इनवर्स साइन एक्स. जर असं असेल, ऑलरेडी झालेले आहे, त्याचा आन्सर इज एक्स. सेकंड प्रॉपर्टी cos inverse cos x. ओके, इक्वल टू काय येणार आहे x. समजतंय का? सेकंड थर्ड प्रॉपर्टी tan inverse tan x इक्वल टू x. फोर्थ cot inverse cot x equal to x. Fifth property sec inverse sec x equal to x. Sixth property cosec inverse cosec x equal to x. Okay. Now you know that the seventh property tan inverse झालेलं आपलं x plus y upon 1 minus xy. हे M1 मधले फॉर्म्युले आहे, नवीन नाही. tan inverse x plus tan inverse y. Now you see the identities. तो पहले आइडेंटिटी साइन टू थीटा फॉर्म्युला, जो ट्रिग्नोमेट्री आपण मध्ये शिकलेलो आहे. काय फॉर्म्युला? 2 sin थीटा cos थीटा. ओके, इक्वल टू 2x 1 minus x square. जर असं असेल, ओके, तर पुट x इक्वल टू साइन थीटा और cos थीटा. जे असं असेल प्रॉब्लेम मध्ये 2x रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, तर हा जो आहे एकच्या जागी काय पुट करायचा आहे? साइन थीटा पुट करायचा आहे. आणि आफ्टर सिम्प्लिफिकेशन वी गेट साइन 2 थीटा. नाउ सेकंड equal to sin 2 theta is next formula in terms of tan. Tan चा फॉर्म्युला sin 2 theta चा tan चा फॉर्म्युला sin 2 theta equal to 2 tan theta
अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजेच हे असं लिहिता येईल 2x अपॉन 1 प्लस टॅन x चा स्क्वेअर. आणि जर असं प्रॉब्लेम मध्ये असेल तर काय पुट करावं लागेल, पुट करेक्ट x इक्वल टू काय पुट करायचं आहे, टॅन थिटा, टॅन थिटा इज थिटा. ठीक आहे, x इक्वल टू टॅन थिटा पुट केला, टॅन थिटा पुट केला काय येईल, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस x आहे x, बरोबर. इथे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजे काय तो फॉर्म्युला sin 2 थिटाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन. नाउ नेक्स्ट आयडेंटिटी सेकंड, cos 2 थिटा, cos 2 थिटा बरोबर जसं sin 2 थिटाचा तसं cos 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1, म्हणजे ज्याला असं लिहू शकतो 2x स्क्वेअर, बरोबर ना, 2x स्क्वेअर मायनस 1. आता दुसरा फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा, म्हणजे इथे 1 च्या भाषेत कसं लिहिता येईल, 1 मायनस 2x स्क्वेअर, म्हणजे जेव्हा असं असेल 2x स्क्वेअर मायनस 1 तेव्हा पुट x इक्वल टू cos थिटा, आणि जेव्हा असं असेल 1 मायनस 2x स्क्वेअर तर पुट x इक्वल टू काय पुट करायचं आहे, sin थिटा. समजतंय. नाउ cos theta formula, cos 2 theta formula in terms of tan, cos 2 theta equal to 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta, म्हणजे जिथे येईल 1 minus x square upon 1 plus x square, आणि जेव्हा असं असेल 1 minus x square upon 1 plus x square तर तो कोणाचा फॉर्म्युला आहे, cos 2 थिटाचा, म्हणजे इथे पुट करायचं आहे, पुट x इक्वल टू काय पुट करायचं आहे बघा, x इक्वल टू पुट करायचं आहे tan theta, हेस पुट x इक्वल टू tan theta. Okay, this is identity number second. Now goes identity number 3. What is 3? See here, tan 2 theta, tan 2 theta equal to 2 tan theta upon 1 minus tan square theta. जर इथे बघितलं आपण sin 2 theta दिसतोय का, sin 2 थीटाचा फॉर्म्युला पहा, इथे फक्त एवढा बदल, इथे मायनस साइन इथे प्लस साइन, म्हणजे इथे जर मायनस असेल तर तो tan 2 थीटाचा फॉर्म्युला असणार आहे, बाकी सेम आहे. 2 tan थीटा इथे 2 tan थीटा आहे, पण डिनॉमिनेटरला टर्म चेंज झाली, इथे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा आहे, 1 मायनस tan स्क्वेअर थीटा आहे. जेव्हा 1 मायनस tan स्क्वेअर थीटा असेल तेव्हा ओके, तेव्हा लिहिता येईल 2x, बरोबर ना, आणि अपॉन 1 मायनस x स्क्वेअर, 1 मायनस x स्क्वेअर इथे 1 प्लस x स्क्वेअर आहे, जेव्हा मायनस असेल तर पुट x इक्वल टू काय पुट करावं लागेल, tan थीटा. समजतंय, अरे समजतंय का. ओके, जाऊया पुढे. नेक्स्ट we know that the formula for identity sin 3 theta, very important formula, sin 3 theta equal to 3 sin theta minus 4 sin cube theta. ओके, म्हणजे ज्याला असं लिहिता येईल 3x minus 4 सांगा x cube, आणि जर असं असेल प्रॉब्लेम मध्ये तर पुट x इक्वल टू sin theta. ओके, तो फिफ्थ फॉर्म्युला cos 3 theta इक्वल टू 3 sin cos 3 theta इक्वल टू 4 cos cube theta मायनस 3 cos theta. ओके, म्हणजे आता इथे काय करावं लागेल, 4x क्यूब मायनस 3xy च्या उलट आहे, उलटा असेल 3x असेल पहिला तर sin थीटा पुट करायचा आहे,
आणि 4x क्यूब पाहिला असेल तर पुट x इक्वल टू कॉस थीटा. ठीक आहे, समजतंय का? ओके, आता यावर काय प्रॉब्लेम बघू. परत एकदा लक्ष द्या, साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 साइन थीटा कॉस थीटा म्हणजे 2x रूट 1 मायनस x स्क्वेअर. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा म्हणजे 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर म्हणजे x इक्वल टू tan थीटा पुट करायचा आहे. cos 2 थीटाचा फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 म्हणजे 2x स्क्वेअर मायनस 1. जर असेल तर पुट x इक्वल टू cos थीटा 1 मायनस 2 sin स्क्वेअर असेल तर 1 मायनस 2 x स्क्वेअर येतो आणि पुट x इक्वल टू sin थीटा. cos 2 theta चे दोन फॉर्म्युले 1 minus tan square theta sorry in terms of tan theta 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta equal to 1 minus x square upon 1 plus x square. आणि जर असं असेल तर put x equal to tan theta. tan 2 theta चा फॉर्म्युला आहे 2 tan theta upon 1 minus tan square theta. इथे प्लस आहे आणि इकडे काय आलंय मायनस आलंय बघा, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, मायनस असेल तर 2x इक्वल टू tan थीटा. आणि sin 3 थीटाचे फॉर्म्युला आहे 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा. जर इथे sin 3 थीटा मध्ये बघितलं 3 sin थीटा ने सुरुवात आहे आणि cos क्यूब थीटा मध्ये 4 cos क्यूब थीटा ने सुरुवात आहे. बरोबर बघा, लक्षात घ्या. आणि जेव्हा इथे 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा म्हणजे काय येणार आहे 3x मायनस 4x क्यूब. then put x equal to sin theta. cos 3 theta equal to 4 cos 2 theta minus 3 cos theta. This is the formula for cos 3 theta. Okay, at written in terms of x 4x cube minus 3x. Then put x equal to cos theta. ठीक आहे, तर यावर आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे एक्झाम्पल सोडवू. एक्झाम्पल नंबर 1. फाइंड y by x. If y equal to sin inverse 2x upon 1 minus x square. ओके, आता हा बघा हे जो प्रॉब्लेम दिला इनवर्सचा प्रॉब्लेम आणि इनवर्सचे प्रॉब्लेम सोडवत असताना आयडेंटिटीचा यूज करायचा आहे. जर आपण इथे बघितलं पहिली आयडेंटिटी जी sin 2 थीटाचं काय 2 sin थीटा cos थीटा आणि इथे दिलेले 2x रूट 1 मायनस x. सेम प्रॉब्लेम आलेला आहे. जर असा प्रॉब्लेम असेल तर पुट x इक्वल टू काय करताय sin थीटा किंवा काय करताय cos थीटा. काय करायचं आहे व्हेरी नाईस cos थीटा. मग आता यापैकी कोणताही पुट करू शकता तुम्ही. काही विद्यार्थ्यांना वाटलं मला cos थीटा पुट करायचं करू शकता, काही विद्यार्थ्यांना तुम्हाला sin थीटा पुट करायचं करू शकता. ठीक आहे, आपण इथे आता sin थीटा पुट करूया. दिलेला प्रॉब्लेम इनवर्सचा प्रॉब्लेम y इक्वल टू sin इनवर्स 2x root 1 minus x square. Okay. Put x equal to sin theta. हे कशावरून ठरवलंय? कशावरून ठरवलंय? आयडेंटिटीज वरून ठरवलेले. आयडेंटिटीजचा पार्ट असेल तर तुम्हाला समजेल. ओके, x equal to काय पुट करतो आपण sin theta. Hence we get sin inverse टू sin थीटा येईल. ओके, रूट मध्ये काय येणार आहे 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. आणि तुम्हाला माहिती आहे जो फॉर्म्युला 1 मायनस sin स्क्वेअर थीटा म्हणजेच काय तो व्हेरी नाईस cos स्क्वेअर थीटा. म्हणजे फॉर्म्युला 1 मायनस cos स्क्वेअर थीटा म्हणजे sin स्क्वेअर थीटा. 1 मायनस sin स्क्वेअर म्हणजे काय cos स्क्वेअर थीटा. Hence we get sin inverse. आता जेव्हा sin इनवर्स x ओके इक्वल टू 2 sin थीटा आणि ते रूट मध्ये काय येणार आहे cos स्क्वेअर थीटा. रूट cos स्क्वेअर थीटा म्हणजे काय येणार आहे cos थीटा.
साइन इनवर्स 2 साइन थीटा कॉस थीटा. ओके. आता 2 साइन थीटा कॉस थीटा कशाचा फॉर्म्युला आहे साइन 2 थीटाचा. वरती बघितले आपण बघा आयडेंटिटी मध्ये साइन 2 थीटा म्हणजे काय 2 साइन थीटा कॉस थीटा आणि सेम आलेली इथे 2 साइन थीटा कॉस थीटा म्हणजे हा आपण 2 साइन थीटा कॉस थीटा रिप्लेस करणार आहे साइन 2 थीटा ने. ओके. hence we get sin inverse sin 2 theta. Now use the formula sin inverse sin x. What is the answer? First formula, properties formula. Sin inverse sin x is x. आता x म्हणजेच तुमचा काय 2 थीटा आहे लक्षात घ्या. समजतंय का? x म्हणजेच काय साइन इनवर्स साइन x च्या जागी काय आला 2 थीटा म्हणजे ज्याचा आन्सर येणार आहे 2 थीटा म्हणजे y इक्वल टू 2 थीटा. आता विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण x इक्वल टू काय केलंय साइन थीटा जर हा साइन इकडे गेला तर थीटा इक्वल टू काय तर साइन इनवर्स हा साइन इकडे जाईल आणि हा काय होईल इकडे इनवर्स होईल म्हणजे थीटा इक्वल टू साइन इनवर्स. मग जेव्हा थीटा मध्ये टर्म येतील शेवटी आन्सर थीटा मध्ये आलाय 2 थीटा तो थीटा रिप्लेस करायचा आहे. कशा रिप्लेस करायचा आहे साइन इनवर्स एक्स. प्रॉब्लेम नुसार तो व्हॅरी होत जाईल साइन इनवर्स एक्स. ठीक आहे. आता प्रॉब्लेम सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेला y इक्वल टू काय 2 साइन इनवर्स एक्स आणि साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. डिफरन्स आहे with respect to x. Hence derivative of y with respect to x equal to derivative of 2 sin inverse x. तर 2 हा कॉन्स्टंट पुढे घेतला तरी चालेल. डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा फक्त sin इनवर्स x. sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह तुमचा पार्ट पाहिजे काय 1 अपॉन रूट 1 minus x square dy by dx. हे झालं तुमचं आन्सर. हा मी काही केलेलं नाही इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स आपला पार्ट पाहिजे. तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चरला डेरिव्हेटिव्ह पार्ट असेल जोपर्यंत पूर्ण डेरिव्हेटिव्ह पार्ट नसतील तो फॉर्म्युला तुमच्या समोर ठेवा. हा झाला साइन इनवर्स चा फॉर्म्युला पार्ट पाहिजे. अतिशय महत्त्वाचा साइन इनवर्स x आणि tan इनवर्स x. समजलं विद्यार्थी मित्रांनो. जाऊया पुढच्या प्रॉब्लेम कडे. काय केले लक्षात येत आहे काय पुट केले इथे x इक्वल टू साइन थीटा म्हणजे थीटा इक्वल टू काय येणार आहे tan इनवर्स x सॉरी साइन इनवर्स x. x इक्वल टू साइन थीटा म्हणजे थीटा इक्वल टू साइन इनवर्स x आणि हे कशावरून ठरवले आयडेंटिटीज वरून ठरवले. नेक्स्ट प्रॉब्लेम find dy by dx. If y equal to sin inverse 2x upon 1 plus x square. ओके दिलेलं y घेऊन घ्या y इक्वल टू साइन इनवर्स चा प्रॉब्लेम इनवर्स दिसतोय ना तर 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघूया जर आपण इथे आयडेंटिटी जर ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल दिसतंय साइन 2 थीटा ची आयडेंटिटी आहे 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर आणि काय पुट करायचं आहे x इक्वल टू tan थीटा. मग इथे x इक्वल टू tan थीटा पुट करायचं. कशावरून ठरवलं आलं लक्षात आयडेंटिटी वर. तो x ओके x इक्वल टू tan थीटा म्हणजे थीटा इक्वल टू काय tan इनवर्स x. अतिशय महत्त्वाचं आहे थीटा इक्वल टू tan इनवर्स x. हेन्स
y इक्वल टू साइन इनवर्स 2 tan थिटा, एकच्या जागी tan थिटा पुट करतोय इथे पहा, दिसतोय इथे पुट करायचा, इथे पुट करायचा आहे, हेन्स 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. आता हा कोणाचा फॉर्म्युला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आयडेंटिटीज बघितली ती आयडेंटिटीजचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर हा आहे साइन टू थिटाचा फॉर्म्युला. हा कशाचा फॉर्म्युला बघा, साइन टू थिटाचा आहे ना, दिसते का 2 tan थिटा अपॉन साइन टू थिटा, म्हणजे आपण रिप्लेस करू शकतो इथे. साइन इनवर्स साइन टू थिटा. ओके, तर कोणता फॉर्म्युला यूज केला आहे, 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, म्हणजेच काय आहे साइन टू थिटा. आता नेहमीप्रमाणे वरच्या प्रॉब्लेम मध्ये पण ती स्टेप होती, इथे ती स्टेप आलेली बघा, इक्वल टू 2 थिटा. कारण तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला काय, साइन इनवर्स साइन एक्स, वरच्या प्रॉब्लेम मध्ये समजून सांगितलेले आहे, आन्सर इथे x. म्हणजे y इक्वल टू काय आला, 2 थिटा, y इक्वल टू 2 थिटा. परंतु थीटा काय, थीटा इक्वल टू काय तुमचा tan इनवर्स x. ओके, सेम नाहीये मागच्या प्रॉब्लेम सारखा, इथे tan इनवर्स x आहे बघा, म्हणजे थीटाच्या जागी काय करायचं आहे tan इनवर्स x, म्हणजे y इक्वल टू 2 tan इनवर्स x. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच काय, d by dx ऑफ y इक्वल टू d by dx of 2 tan inverse x. d by dx of tan inverse x. ओके, जसं साइन इनवर्स x चा इम्पॉर्टंट फॉर्म्युला तसं tan इनवर्स x चा पण महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, आणि त्याचा आन्सर येतो 1/1 plus x स्क्वेअर. कशाचा फॉर्म्युला आहे, डेरिव्हेटिव्ह कोणता यूज केला, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x equal to 1/1 plus x square. Very IMP formula. Sin inverse and tan inverse. Maximum विचारला जाणारा फॉर्म्युला. आन्सर आला dy by dx equal to 2 into 1/1 plus x square. हे तुमचं आन्सर. प्रॉब्लेम समजतोय, जाऊया पुढचा प्रॉब्लेम घेऊया. Find dy by dx if y equal to cos inverse 2x square minus 1. नेहमीप्रमाणे y इक्वल टू काय तुमचा लिहून घेऊया, इनवर्सचा प्रॉब्लेम आहे 2x स्क्वेअर मायनस 1. ओके, जेव्हा 2x स्क्वेअर मायनस 1 असेल तर पुट x इक्वल टू काय पुट करायचा असतो, cos थीटा. cos थीटा पुट करायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण आयडेंटिटी बघितली तर तुमच्या लक्षात येईल 2x स्क्वेअर मायनस 1 असेल तर पुट x इक्वल टू cos थीटा. जरूर म्हणजे पुट x इक्वल टू cos थीटा and theta equal to काय येणार आहे, cos inverse x. म्हणजे y equal to cos inverse 2 cos square theta minus 1. समजलंय का, एक च्या जागी आपण पुट करतोय cos theta म्हणजे 2 cos square theta minus 1, आणि यूज cos 2 cos square theta minus 1 formula, and which is cos 2 theta formula. Using cos
हेच कॉस इनवर्स काय लिहिते कॉस 2 थीटा. ओके. आणि आता सांगा बरं काय येईल आन्सर. नाईस. काय येण्याचा आन्सर 2 थीटा. कोणता फॉर्म्युला आहे कॉस इनवर्स cos x. What is the answer? X. ओके म्हणजे y इक्वल टू आला तुमचा 2 cos 2 थीटा म्हणजे y इक्वल टू इंटू थीटा. थीटा इज cos inverse x. Now differentiate with respect to x. Differentiate with respect to x. As we get derivative of y with respect to x equal to derivative of 2 cos inverse x. 2 पुढे hence dy by dx equal to 2 पुढे आला फक्त कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे cos इनवर्स x. आणि cos इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह तुमचा पार्ट पाहिजे फक्त मायनस साइन द्यायची sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला dy by dx भेटला. कोणता फॉर्म्युला यूज केला डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स x. जर साइन इनवर्सचा पार्ट असेल तर cos इनवर्सचा तुम्हाला लिहिता येतो म्हणून मी म्हणतोय साइन इनवर्सचा इम्पॉर्टंट. साइनच्या विरुद्ध cos असतो फक्त मायनस साइन द्यायचे. ठीक. आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे फाइंड dy by dx if y equal to 1 minus 2 x square. Okay, sorry. Cos inverse आणि आणखी एक प्रॉब्लेम आहे फाइंड dy by dx if y equal to सगळे कॉस्टच आयडेंटिटी यूज करायची फक्त बघायचं हे 1 minus x square 1 plus x square. इथे पुट करायचं आहे काय पुट करायचं आहे x equal to sin theta आणि इथे पुट करायचं x equal to tan theta. हे सोडवता. ओके जाऊया आता पुढच्या प्रॉब्लेम. Find dy by dx. Find dy by dx. Y equal to tan inverse x upon 1 minus x square. जेव्हा डिनॉमिनेटरला 1 minus x square असेल तर तो असतो tan 2 थीटाचा फॉर्म्युला बरोबर. म्हणजे y equal to tan inverse x upon 1 minus x square. आणि इथे पण समजतं tan इनवर्स म्हणजे मॅक्सिमम tan घ्यायला पाहिजे. मग आता पुट x इक्वल टू काय पुट करावं लागेल tan थीटा आणि थीटा इक्वल टू काय येईल tan इनवर्स x. आयडेंटिटी बघा हेच वी गेट tan इनवर्स 2 tan थीटा x च्या जागी tan थीटा पुट करतोय अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा म्हणजे तिथे येईल tan इनवर्स tan 2 थीटा. कारण हा जो फॉर्म्युला आहे tan 2 थीटाचा आहे tan 2 थीटा इक्वल टू 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. समजते.
मग आता तुम्हाला माहिती आहे टॅन इनवर्स टॅन टू थिटा, याचा आन्सर काय येणार आहे? टू थिटा बाय युजिंग फॉर्म्युला टॅन इनवर्स प्रॉपर्टी यूज केली आपण, टॅन इनवर्स टॅन एक्स, व्हॉट इज आन्सर इक्वल टू एक्स, म्हणजे वाय इक्वल टू टू टॅन थिटा. टू थिटा, थिटा काय करायचं आहे? टॅन इनवर्स एक्स, hence y equal to tan inverse x. Now differentiate. Differentiate with respect to x. Hence we get derivative of y with respect to x equal to derivative of 2 tan inverse x. त्यापैकी 2 काय आहे? कॉन्स्टंट, म्हणजे याचा आन्सर काय येईल? 2 tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 प्लस x स्क्वेअर, 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, म्हणजे dy by dx equal to what's we get? 2 upon 1 plus x square. This is our final answer. This is super वाला. ठीक है, अब पुढे जाऊया. लास्ट एग्जांपल, नंतर मी तुम्हाला होमवर्क देतो एक एग्जांपल. फाइंड dy by dx if y equal to sin inverse 3x minus 4x cube. फॉर्म्युले जर आयडेंटिटी जर पाठ असेल तर प्रॉब्लेम खूप सोपी आहे, जे आपण आयडेंटिटी शिकलेलो आहे M1 मध्ये. ओके, हा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो, तुमचं तुम्ही करायचं. मग आता जर तुम्ही बघितलं आयडेंटिटीज, आहे का? 3x मायनस 4x क्यूब आहे ना, 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. तर हा कशाचा फॉर्म्युला आहे? साइन 3 थीटाचा, दिसतोय? आणि इथे x इक्वल टू काय करायचं आहे? साइन थीटा, म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये x इक्वल टू साइन थीटा. x इक्वल टू साइन थीटा, म्हणजे थीटा इक्वल टू काय येईल? साइन इनवर्स x, म्हणजेच y इक्वल टू साइन इनवर्स काय येणार आहे? 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. ओके, आणि ते तुम्हाला माहिती 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा हा फॉर्म्युला आहे साइन 3 थीटाचा, बरोबर? म्हणजे तिथे साइन इनवर्स साइन 3 थीटा. ओके, साइन इनवर्स साइन 3 थीटा म्हणजे काय? 3 थीटा बाय युजिंग प्रॉपर्टीज. काय प्रॉपर्टी? साइन इनवर्स साइन x इक्वल टू x. ओके, म्हणजेच y इक्वल टू काय आला तुमचा? 3 थीटा. ओके, y इक्वल टू 3, थीटा काय आहे? अरे थीटा काय आहे? साइन इनवर्स x, बरोबर? म्हणून डिफरन्शिएट with respect to x, hence derivative of y with respect to x equal to derivative of 3 sin inverse x. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो 3 हा कॉन्स्टंट आहे, फक्त कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? साइन इनवर्स x, जो ऑलरेडी आपण लिहिलेला आहे. काय आहे? साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह पाठ करा. आजच्या लेक्चर मध्ये पाठ करा आजचे फॉर्म्युले. काय आहे? 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, आता एक प्रॉब्लेम फक्त तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे, तो तुम्हाला होमवर्क असेल. होमवर्क इफ y इक्वल टू cos inverse 4x cube minus 3x, find then find dy by dx. ओके, इथे पुट करायचं आहे, अभ्यास करा. x इक्वल टू cos थीटा.
ओके, आणि हा जसा कॉस 3 थीटा आहे तसा साइन 3 थीटाचा होता, हा फॉर्म्युला आहे कॉस 3 थीटा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. जर यामध्ये काय प्रॉब्लेम आला तर यू कॅन कॉल मी, कधीही कोणत्या वेळेला कॉल करू शकता आणि डिफिकल्टी विचारू शकता. ओके, हे प्रॉब्लेम फक्त आयडेंटिटीज महत्वाच्या आहे, त्या आयडेंटिटीज वरनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. भेटूया पुढच्या लेक्चरला. बाय.